Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 5 expansion formulae. यामधील आज आपण 5.1 हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड. यामध्ये जे पण काही एग्जांपल आपल्याला दिलेले आहे हे एग्जांपल आपल्याला फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग सॉल्व करून घ्यायचे आहे. म्हणून जे पण काही फॉर्म्युले ते आपल्याला लर्न करायचे आहे जेणेकरून एग्जांपल सॉल्व करताना आपल्याला काही अडचण येणार नाही. मग हा जो बायनॉमियल फॉर्म्युला आहे हा आपण या एग्जांपल साठी यूज करणार आहे. फॉर्म्युला मध्ये आपल्याला दिलेला आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर काढायचा आहे, ॲडिशन करायची आहे, सेकंड टर्मची इथे ॲडिशन करायची आहे आणि फर्स्ट टर्मने त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे x ने मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर प्लस करायची आणि जे सेकंड टर्म आहे a आणि b याचं इथे मल्टिप्लिकेशन करायची आहे. ओके, तर हा फॉर्म्युला आपण इथे एग्जांपल साठी यूज करणार आहे. फर्स्ट आहे इथे a स्क्वेअर घेणार आपण, नंतर प्लस सेकंड टर्म इथे b म्हणजे इथे a काय आहे, सेकंड टर्म इथे 2 आहे, प्लस आता ह्या b च्या ठिकाणी इथे -1 आलेला आहे म्हणून आपण इथे -1 लिहिणार आणि ब्रॅकेट क्लोज करणार. नेक्स्ट आपल्याला इथे सांगितलं की जी काय फर्स्ट टर्म आहे ती फर्स्ट टर्मने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट टर्म यामध्ये काय आहे a म्हणून आपण a ने याला मल्टिप्लाय करणार आहे आणि प्लस जे सेकंड टर्म आहे 2 - 1 ही ते आपल्याला मल्टिप्लायला दिलेलं आहे म्हणजे 2 × -1. ओके, आपण फॉर्म्युल्यामध्ये ह्या व्हॅल्यू पुटअप करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. a स्क्वेअर a स्क्वेअर येणार आहे प्लस बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होत असतं म्हणून इथे 1 येणार आणि इथे मोठा ग्रेटर डिजिट कोण आहे 2 आहे म्हणून प्लसच साइन येणार आहे आणि इथे मल्टिप्लायला a होता म्हणून इथे a येणार, इथे प्लस इथे 2 × 2 पण इथे प्लस मायनस. आता हे मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस दिलेलं आहे तर इथे आपल्याला 2 ला मायनस घ्यावं लागणार कारण इथे मल्टिप्लाय आपण करत आहे. इंटिजर काय आहे इथे +2 आणि -1 आहे इंटिजर म्हणून इथे प्लस मायनस मायनस साइन येणार. ओके, नेक्स्ट a स्क्वेअर प्लस आता इथे 1a आहे म्हणून आपण a पण लिहिलं तरीही चालेल आणि इथे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस येणार, प्लस मायनस मायनस होत असतं आणि इथे 2 येणार म्हणजे आपल्या एक्झाम्पलचा आन्सर काय येणार आहे a स्क्वेअर प्लस a मायनस 2 येणार आहे. सेकंड एक्झाम्पल घेणार आहे m - 4 m + 6. इथे बघा x च्या ठिकाणी किती काय आलेलं आहे फर्स्ट टर्म m आहे, सेकंड टर्म -4 आणि नेक्स्ट सेकंड टर्म +6 म्हणून इथे फर्स्ट टर्मचा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. नेक्स्ट आता इथे प्लस येणार आणि इथे a काय आहे -4 म्हणून ब्रॅकेटमध्ये आपण -4 घेणार, मध्ये प्लस आहे, नंतर सेकंड टर्म इथे 6 आहे ब्रॅकेट क्लोज आणि इथे काय करायचं आहे जी फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्मने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे m म्हणून m ने मल्टिप्लाय केली, नंतर इथे -4 घ्यायचा आहे आपल्याला × 6 म्हणजे आपण a × b घेतलेला आहे, हा a आहे आणि हा b आहे याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट आहे m स्क्वेअर प्लस हे मायनस आहे आणि इथे +6 आहे. मायनस प्लस काय होत असतं मायनस आणि ग्रेटर डिजिटचं साइन घ्यायचं आहे म्हणून 6 - 4 2 आणि ग्रेटर डिजिट 6 आहे म्हणून इथे ग्रेटर डिजिटचं साइन प्लसच येणार आहे आणि इथे m आहे म्हणून आपण इथे m लिहिणार. आता इथे 4 × 6 = 24 आणि मायनस प्लस मायनस म्हणजे -24 येणार आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपण घेणार आहे m स्क्वेअर प्लस 2m प्लस आता इथे प्लस मायनस -24 काय आन्सर आलेला आहे आपला m स्क्वेअर प्लस 2m - 24. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. थर्ड नंबर p + 8 p - 3. आता यामध्ये दोन्हीही ब्रॅकेटमध्ये कॉमन टर्म ही p आलेली आहे आणि डिफरंट टर्म 8 आणि 3 आलेली आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग कॉमन टर्मचा हा स्क्वेअर काढायचा आहे. कॉमन टर्म हा p आहे म्हणून p चा स्क्वेअर प्लस इथे ब्रॅकेटमध्ये येणार आहे जी डिफरंट टर्म आहे त्याची आपल्याला ॲडिशन करायची म्हणजे 8 + -3 ब्रॅकेट क्लोज आणि जी कॉमन टर्म आहे ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचा आहे, नंतर प्लस डिफरंट टर्मची आपल्याला मल्टिप्लाय करायची म्हणजे 8 × -3. ओके, नेक्स्ट आता इथे आपण p चा स्क्वेअर p स्क्वेअरच घेणार आहे, नंतर इथे प्लस मायनस मायनस होईल म्हणजे दोघांची मायनस काय येणार आहे 5 आणि ग्रेटर डिजिट कोण आहे 8 ला प्लस साइन आहे म्हणून आपण इथे प्लस साइनच लिहिणार आहे आणि इथे p लिहिणार कारण हा मल्टिप्लिकेशनला होता म्हणून. आता इथे 8 × 3 आहे, 8 × 3 8 3 = 24
4, पण साईन काय येणार, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन असते म्हणून आपण इथे मायनस साईन लिहिणार आहे. म्हणजे आता इथे आन्सर काय येणार आहे, p² प्लस 5p मायनस 24. ओके, असा आन्सरही लिहिला आपण तरीही चालेल. 4th नंबर एक्झाम्पल 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स. यामध्ये कॉमन टर्म काय आहे बघा, इथे कॉमन टर्म हा 13 आहे आणि डिफरंट टर्म इथे आहे प्लस एक्स आणि इथे मायनस एक्स. या एक्सला प्लस आणि इथे मायनस साईन दिलेला आहे म्हणून ह्या डिफरंट टर्म आहे. इथे कॉमन टर्मचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा म्हणजे 13चा स्क्वेअर प्लस डिफरंट जे टर्म आहे त्यांची ॲडिशन करायची आहे म्हणजे प्लस एक्स ॲडिशन घ्यायची आहे आणि इथे मायनस एक्स घ्यायचा आहे, ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट आता आपल्याला इथे जे फर्स्ट कॉमन टर्म आहे ते कॉमन टर्मने इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे या ब्रॅकेटला. ओके, नंतर प्लस डिफरंट टर्मची आपल्याला मल्टिप्लाय करायची म्हणजे इथे एक्स मल्टिप्लाय मायनस एक्स. ओके, हे डॉट असतं ना, हे डॉट म्हणजे मल्टिप्लाय करायची आहे आपल्याला इथे. आता 13चा जो स्क्वेअर आहे हा 169 येणार आहे प्लस इथे प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. म्हणजे आता इथे आपण असं लिहून घेऊ एक्स मायनस एक्स ब्रॅकेट इथे आपण 13 लिहू प्लस आता इथे एक्स इंटू एक्स किती होणार आहे, एक्सचा स्क्वेअर आणि इथे प्लस एक्स आहे मायनस एक्स आहे, प्लस मायनस मायनस. ओके, नेक्स्ट आता 169 ॲज इट इज घेणार. आता इथे आपण बघितलं तर इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे एक्सला म्हणून प्लस आणि मायनस हे काय असतात, मायनस म्हणजे प्लस एक्स कट होईल मायनस एक्स सोबत म्हणजे इथे काय राहणार फक्त 0 इंटू 13. ओके, हा डॉट जो आहे हा मल्टिप्लिकेशन असतो. नंतर इथे प्लस मायनस मायनस होईल म्हणून आपण इथे मायनस दिलेला आहे साईन आणि एक्स स्क्वेअर ॲज इट इज राहणार. आता इथे या ठिकाणी बघितलं तर 0 मल्टिप्लाय 13 इथे आन्सर येणार आहे 0. ओके, कोणत्याही संख्येला आपण 0ने मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचा आन्सर 0 येत असतं म्हणून इथे येणार आहे 0 मायनस एक्स स्क्वेअर. आता आणखी जर आपण इथे हा 0 बाहेर काढला म्हणजे 0ची काही व्हॅल्यू नाही किंवा याच्यामध्ये आपण याला ॲड केलं तर इथे मायनस साईनच येणार आहे. 169 प्लस 0 169 आणि हा मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे आन्सर आपलं हे येणार आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 5 आहे 3x प्लस 4y 3x प्लस 5y. या ठिकाणी पण आपण सेम ॲज इट इज सॉल्व करणार आहे जे एक्झाम्पल आपण आधी सॉल्व केले. फर्स्ट जी कॉमन टर्म आहे यामध्ये 3x आहे कॉमन टर्म म्हणून 3xचा आपण स्क्वेअर घेणार आहे 3x स्क्वेअर. इथे आपल्याला प्लस घ्यायची आणि डिफरंट टर्म 4y आणि 5y आहे म्हणून इथे प्लस 4y आणि 5y घेणार आपण. ह्या दोघांची प्लस करायची आणि कॉमन टर्मने त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3x येणार. इथे प्लसमध्ये आपल्याला डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे 4y मल्टिप्लाय बाय 5y डिफरंट टर्मची मल्टिप्लाय केली आपण. नंतर इथे आपल्याला 3चा स्क्वेअर काढायचा आहे तर 3 3 9x स्क्वेअर येणार आहे. नंतर इथे प्लस 4y प्लस 5y 9y आणि इथे आपल्याला मल्टिप्लायला 3x घ्यायचा आहे, हा डॉट म्हणजे मल्टिप्लाय असतो. नंतर इथे आपण प्लस 4 इंटू 5y इथे मल्टिप्लाय घ्यायचा आहे 4 5 जा 20 आणि y इंटू y स्क्वेअर घ्यायचा आहे. नेक्स्ट इथे 9x स्क्वेअर प्लस इथे या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे 9 3 जा 27 आणि हा x आणि हा y ॲज इट इज घेणार. नंतर इथे 20y स्क्वेअर घेणार म्हणजे काय आन्सर आहे 9x स्क्वेअर प्लस 27xy प्लस 20y स्क्वेअर. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया 9x मायनस 5t 9x प्लस 5t. ॲज इट इज करणार. कॉमन टर्म बघा काय आहे 9x आहे ह्या ब्रॅकेटमध्ये पण 9x आणि ह्या ब्रॅकेटमध्ये पण 9x म्हणजे ती कॉमन टर्म आहे म्हणून 9xचा स्क्वेअर लिहायचा आहे प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन करायची म्हणजे डिफरंट टर्म इथे -5 आहे -5t प्लस 3t आणि जी कॉमन टर्म आहे त्याला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 9ने इथे मल्टिप्लाय करायचं आहे आणि प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय करायची आहे. ओके, -5t मल्टिप्लाय बाय 3t.
ओके. नेक्स्ट आता इथे 9चा स्क्वेअर काय येणार, 9 9 जार 81 आणि x स्क्वेअर घेणार इथे प्लस. नेक्स्ट आता इथे -5t आहे, इथे +3t आहे. मग मायनस आणि प्लस, मायनस प्लस काय असतं, मायनस, म्हणजे दोघांची मायनस करायची. 5मधून आपण 3 काढले तर 2 येणार, 2t आणि ग्रेटर डिजिट मायनस आहे म्हणून या 2ला पण मायनस साईन येणार आहे. आणि इथे मल्टिप्लायला काय येणार आहे, 9x. आता इथे मायनस प्लस आहे म्हणून आपण इथे ऑलरेडी मायनस घेतलेला आहे, मायनस प्लस आहे म्हणून मायनस घेतलेला आहे साईनला. किंवा आपण एक स्टेप असं पण लिहू शकतो की आधी आपण ब्रॅकेटमध्ये मायनस लिहिणार आणि 5t × 3t असं घेणार. 5t × 3t, 5 3 जा 15, 15tचा स्क्वेअर आणि मायनस आहे प्लस आहे म्हणून इथे आपण मायनस घेतलेला आहे. ओके. नंतर इथे 81 x स्क्वेअर ॲज इट इज. आता इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, मग प्लस मायनस मायनस साईन येणार आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करावी लागणार आहे. 9 2 जा 18 x t, हा x इथे घेतला आपण आणि 2चा हा t इथे घेतला. नंतर आता इथे प्लस मायनस आहे तर साईन काय येणार, मायनस येणार, 15tचा स्क्वेअर. ओके. काय आन्सर आहे, 81 x स्क्वेअर मायनस 18 xt मायनस 15t स्क्वेअर. ओके. नेक्स्ट 7 नंबरचं एक्झाम्पल आहे m + 2/3 m - 7/3. यामध्ये कॉमन टर्म m आहे म्हणून आपण mचा स्क्वेअर घेणार. कॉमन टर्मचा स्क्वेअर घ्यायचा प्लस डिफरंट टर्मची आपल्याला ॲडिशन करायची म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये 2/3 प्लस इथे -7/3 घ्यायचा आहे आणि याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचा आहे कारण की हा मायनस साईन आहे. जे पण काही मायनस साईनवाला डिजिट आहे त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. नेक्स्ट आता इथे आपल्याला कॉमन टर्मने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणून आपण इथे m घेतलेला आहे आणि प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन. डिफरंट टर्म काय आहे, 2/3 मल्टिप्लाय बाय -7/3. याला ब्रॅकेट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित कळेल. ओके. आता नेक्स्ट इथे m स्क्वेअर काय येणार, m स्क्वेअरच येणार आहे प्लस इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस साईन काय होणार, मायनस होणार म्हणून आपण इथे लिहून घेणार 2/3 - 7/3 आणि मल्टिप्लाय m. आता इथे प्लस, इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेली आहे म्हणून आपण 2चं मल्टिप्लिकेशन 7 सोबत करणार. 2 7 जा 14 आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9. आता इथे ह्या 2/3ला प्लस साईन आहे आणि 7/3ला मायनस साईन आहे. प्लस मायनस मायनस साईन येणार म्हणून इथे आपण याला मायनस साईन देणार. नेक्स्ट आता m स्क्वेअर. आता इथे आपल्याला साईन दिलेला आहे म्हणून न्यूमरेटरची मायनस करायची म्हणजे 7मधून आपल्याला 2 काढायचं आहे म्हणजे इथे येणार आहे 5 आणि इथे डिनॉमिनेटर ॲज इट इज घ्यायचा आहे आणि ग्रेटर डिजिटला काय साईन होतं, मायनस, म्हणून याला पण आपण मायनस देणार आणि मल्टिप्लाय m. आणि या ठिकाणी बघितलं आपण प्लस आहे आणि इथे मायनस आहे, प्लस मायनस साईन मायनस होणार आणि 14/9 ॲज इट इज येणार. ओके. आता m स्क्वेअर -5 3m - 14/9. ओके. हा m जो आहे हा m या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनला आहे म्हणून आपण इथे मल्टिप्लायला लिहिला. ठीक आहे. काय आन्सर आलेला आहे, m स्क्वेअर -5/3m - 14/9. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 नंबर x + 1/x x - 1/x. कॉमन टर्म काय आहे यामध्ये पण x कॉमन टर्म आहे म्हणून कॉमन टर्मचा स्क्वेअर घ्यायचा असतो प्लस डिफरंट टर्मची ॲडिशन करायची. डिफरंट टर्म आहे 1/x + 1/-1/x म्हणून आपण ह्याला -1/xला ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि ब्रॅकेट क्लोज करू. ओके. नेक्स्ट आता इथे कॉमन टर्मने मल्टिप्लाय करायचं ह्या ब्रॅकेटला आणि प्लस डिफरंट टर्मची मल्टिप्लाय करायची. डिफरंट टर्म आहे 1/x - 1/x म्हणून इथे 1/x मल्टिप्लाय -1/x. ओके. नेक्स्ट आता x स्क्वेअर. इथे प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होईल म्हणून इथे प्लस 1/x - 1/x कारण इथे प्लस आहे इथे मायनस, मायनस प्लस मायनस मायनस साईन येणार आहे आणि इथे मल्टिप्लायला x असणार आहे प्लस. आता इथे आपण बघितलं तर 1 आणि 1 याचा स्क्वेअर जर आपण केला तर 1च येणार आहे. 1 1 जा 1 स्क्वेअर येणार आहे आणि इथे x × x
अशा प्रकारे जर असेल एक्स आणि एक्स इंटूमध्ये म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये, तर तेव्हा आपण याचा एक्स स्क्वेअर लिहत असतो. पण आता या ठिकाणी जर तुम्हाला एक्स प्लस एक्स दिलेलं असणार तर इथे आपल्याला 2x असं आन्सर लिहायचं असतं. ओके, मोस्टली स्टुडंट ह्या दोनमध्ये कन्फ्युजन होतात, म्हणून इथे प्लसमध्ये असेल एक्स, कारण इथं 1 असतो, इथे 1 असतो. म्हणजेच काय की ह्या 1ची आणि ह्या 1ची आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि हा एक्स ॲज इट इज घ्यायचा आहे. आणि जर इथे 1 आहे, इथे 1 आहे, याची मल्टिप्लाय सांगितलेली आहे, तर इथे 1 1 जा तर 1च येणार आहे आणि x इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर असणार आहे. म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला हा जो x आहे हा x मल्टिप्लिकेशनला दिलेला आहे, म्हणून x इंटू एक्स इथे एक्सचा स्क्वेअर आणि हा एक्स 1/x प्लस आहे, हा मायनस आहे, प्लस मायनस मायनस साईन. नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस इथे हे कट झाले बघा, 1/x हा प्लस आहे, 1/x हा मायनस आहे, 1/x मायनस 1/x 0 आणि हा इंटूमध्ये एक्स राहणार आहे. आता इथे मायनस साईन येणार कारण की इथे प्लस आहे आणि आतमध्ये मायनस आहे, प्लस मायनस मायनस येणार 1/x. आता इथे एक्स स्क्वेअर प्लस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण तर काय येणार 0, कारण आपल्याला माहिती आहे की कोणताही नंबरला आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येत असतं, म्हणून इथे आपण 0 लिहिला, मायनस 1/x स्क्वेअर. आता एक्समध्ये हा 0 ॲड केला तर एक्स स्क्वेअरच येणार आहे आणि मायनस 1/x स्क्वेअर, म्हणजे फायनल आन्सर आहे एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल आहे 1/y प्लस 4 1/y मायनस 9. ह्यामध्ये कॉमन टर्म 1/y आहे, या ब्रॅकेटमध्ये पण 1/y आहे, म्हणजे कॉमन टर्म 1/y, म्हणून आपण 1/yचा इथे स्क्वेअर काढणार आहे आणि प्लस आपल्याला डिफरंट टर्मची ॲडिशन करायची असते. डिफरंट टर्म इथे 4 आहे आणि मायनस 9 आहे, म्हणजे ॲडिशन घ्यायचं आहे आणि डिफरंट टर्म काय आहे -9, म्हणून हिला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आणि ह्या ज्या ब्रॅकेटला आपल्याला कॉमन टर्मने मल्टिप्लाय करायचं असते, म्हणून मल्टिप्लायला 1/y लिहिणार आहे. आणि नेक्स्ट इथे आपल्याला प्लस जे डिफरंट टर्म आहे डिफरंट टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आहे. डिफरंट टर्म -4 आहे आणि -9 आहे. ओके, आता इथे 1चा स्क्वेअर 1 स्क्वेअरच येणार आहे आणि yचा स्क्वेअर काय येणार आहे y स्क्वेअर येणार आहे. प्लस इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस म्हणजे -9 प्लस 4 काय येणार 5 येणार आणि ग्रेटर डिजिट कोण आहे इथं मायनस आहे, म्हणून ग्रेटर डिजिटचं मायनस साईन इथे येणार आहे आणि 1/y हा मल्टिप्लिकेशनला इथे राहणार. प्लस आता इथे 9 4 जा 36 आणि प्लस मायनस मायनस साईन येणार आहे. नेक्स्ट स्टेप आहे 1/y स्क्वेअर प्लस, आता इथे प्लस आहे आणि इथे -5 आहे, म्हणून प्लस मायनस मायनस साईन येणार आणि हा 5 1 जा 5 होणार, 5 इंटू 1 5 1 आणि इथे y ॲज इट इज, नंतर इथे पण प्लस मायनस मायनस साईन आणि 36 आन्सर, म्हणजे फायनल आन्सर काय आहे 1/y स्क्वेअर मायनस 5/y मायनस 36 आहे ना इथे. आता हा प्रॅक्टिस सेट इथे आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ समजला असेल तर तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.